नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला सोयाबीन कटलेट कसे करायचे ते दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे सोया चंक्स घेतलेले आहेत 1 कप आणि ते गरम पाण्यामध्ये साधारण 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवले होते। त्यामधलं पाणी मी काढून घेतलेले। 2 मीडियम साईजचे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर किसून घेतलेत। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट म्हणजे आलं लसूण मी कुटून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे। 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली। 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरला अर्धा चमचा तरीही चालेल। अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल लागणार आहे। मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आपल्याला हे सोया चंक्स काढून घ्यायचे। पूर्णपणे पाणी आपल्याला असं काढून घ्यायचे। हिरवी मिरची मी कट करून घेतलेली, आलं लसूण पण मी कुटून घेतलेलं आहे। जर तुम्ही आलं लसूण कुटून घेतलं नसेल, हिरवी मिरची कट करून नसेल घेतली तर ती ह्या टायमिंगला घालू शकता। आता आपल्याला थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचे। मी मिक्सरला असं थोडंसं जाडसर फिरवून घेतलेलं आहे। आता ते एका बाउलमध्ये मी काढून घेते। आता ह्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे, त्यातच हिरवी मिरची घालूयात, आलं लसूण असं टेचून घेतलं की खूप छान स्वाद येतो। कांदा, कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीर मी भरपूर घातली आहे। धने जिरे पावडर, लाल तिखट, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे। हळद, गरम मसाला, आमचूर पावडर आणि हे पोहे खायचे 4 चमचे मी बेसन पीठ घेतले ते घालते। जर तुम्हाला वाटलं की मिश्रण थोडं सैल आहे तर तुम्ही एखाद दुसरा चमचा बेसन पीठ अजून वापरू शकता किंवा 2 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल। आणि आता चवीनुसार मीठ घालायचे। हे सगळं मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते। मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि मला अजिबात बेसन पीठ वरतून लागलेलं नाही। आता आपण ह्याचे कटलेट तयार करून घेऊयात। तुम्हाला कसं लहान मोठ्या आकारात करायचे असेल ते करू शकता। मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे। मी असे गोल करून घेणार आहे। या पद्धतीने हाताने गोल करून घ्यायचे। याच पद्धतीने मी राहिलेले सगळे कटलेट तयार करून घेते। आपले सोया कटलेट तयार करून झालेले आहेत आणि ह्या साईजमध्ये साधारण 9 सोया कटलेट तयार करून झालेत। आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊयात। मी गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल घालते। साधारण 2 ते 3 चमचे मी तेल घातले। तेल गरम झाले। आता हे सोया कटलेट मी इथे ठेवून घेते आणि आपल्याला दोन्ही साइडनी गोल्डन ब्राउन रंगावरती शॅलो फ्राय करून घ्यायचे। मी गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवलेली आहे आणि एका साइडनी 2 ते 3 मिनिटं मी चांगले शॅलो फ्राय करून घेणार आहे। त्यानंतर आपण पलटून घेऊयात। साधारण 2 मिनिटं झालेली आहे। आता आपण पलटून पाहूयात। हे पहा, एका साइडने एकदम छान गोल्डन ब्राउन रंग आलाय। आता दुसऱ्या साइडनी सुद्धा आपण असंच शॅलो फ्राय करून घेऊयात। खूप सुंदर रंग आलाय।
आता हे सगळे पलटून घेते मी. आता दुसऱ्या साईडनी सुद्धा छान शालो फ्राय करून झालेले आहेत. छान गोल्डन ब्राऊन रंग आला. आता मी काढून घेते. तयार झाले सोया कटलेट. खूप छान झालेले आहेत. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.